सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा मिळाला। रस्त्यावर खड्डा खणल्यास 15,000चा दंड लावण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय। मंत्री मंगल प्रभात लोढांच्या निर्णयानंतर आता 2,000 रुपये दंड आकारला जाणार आहे। 15,000ऐवजी आता फक्त 2,000 रुपये दंड आकारला जाणार असल्याने गणेश मंडळांना हा दिलासा मिळालेला आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, खरं तर आधी 15,000चा दंड होता, आता तो 2,000वर केल्याची माहिती आहे। माधुरी, आपण जर बघितलं असेल तर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ज्यावेळी मंडप उभारतात त्यावेळी मोठमोठे खड्डे जे आहेत ते रस्त्यावर खोदले जातात आणि यासाठी जवळपास 15,000 रुपयाचा दंड पालिकेकडून आकारण्यात आलेला आहे। आणि कुठेतरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा देण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारी पातळीवरून होताना दिसतोय। जो जुना नियम होता 2,000 रुपये दंड होता तो निर्णय कायम ठेवावा यासाठी मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे आयुक्तांची भेट घेणार आहेत आणि तशी मागणी जी आहे ती करणार आहेत। सरकार कुठेतरी सकारात्मक आहे। आयुक्तांना एक भेट घेतल्यानंतर याबाबतचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो आणि यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी नाराजी पसरली होती, नाराजी व्यक्त करण्यात आली होती की 15,000 इतका दंड का आकारण्यात आलेला आहे पालिकेकडून। आणि या तक्रारी कुठेतरी सरकारी पातळीवर देखील करण्यात आल्या होत्या सार्वजनिक मंडळांकडून आणि त्याचीच दखल आता सरकार घेताना पाहायला मिळते। आणि मंगल प्रभात लोढा हे स्वतः आयुक्तांची येत्या 1 ते 2 दिवसात भेट घेतील आणि जो जुना दंड होता तोच दंड आकारावा अशी ते मागणी करतील। नक्कीच सुशांत, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। गणपतीच्या मनापासून आपण स्वागत करू। पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावेळी माननीय देवेंद्रजी सरकारने गणपती उत्सवने एक उत्सवाचा दर्जा दिला आहे, तर सरकारी उत्सवाचा दर्जा दिला आहे, तर कोणाने काही अडचण होणार नाही। मी आपला समोर आता जे काही सीवारचे अधिकारी आहे तुम्ही चंदनवाडीचा सांगितला, आता तुम्ही आज सांगितलं आहे, मी आपला धन्यवाद देतो की आपली जनताचा विषय उचलला पत्रकार म्हणून। तरी पण तर आपण 15 दिवसामध्ये कमी 10 दिवसामध्ये करू शकता। 10 दिवसामध्ये जे काही इथे खड्डे गणपतीचे रस्त्यावर किंवा कुठेही असेल ते आपण भरून काढू।